राहुलची पत्नी गावाला गेल्यामुळे तो एकटाच फ्लॅटमध्ये टीव्ही बघत पडला होता. रात्रीचे 10 वाजले होते जेव्हा अचानक दाराची बेल वाजली. दार उघडताच त्याला स्वीटी दिसली. तिचे लांब केस ओल्या पावसाने चिकटले होते. टाईट ब्लू टॉप आणि डेनिम शॉर्ट्स भिजून तिच्या बॉडीला चिकटले होते. सॉरी अंकल, माझ्या रूममधील पाईप लीक होत आहे. मॅनेजर दिसत नाहीये. तुम्ही मदत करू शकाल का? तिच्या गोऱ्या गालांवर लाज रंगली होती. राहुलने तिला आत बोलावले. अरे अगदी ये, मी बघतो. तो प्लंबिंग किट घेऊन तिच्या मागे मागे तिच्या रूममध्ये गेला. रूममध्ये पाण्याचा चेंडू होता. स्वीटीने लाईटचा स्विच दाबला पण लाईट आली नाही. वीज गेलीये अंकल. तिचा आवाज थरथरत होता. राहुलने फोनच्या टॉर्चच्या प्रकाशात पाईप बघितला. हे फिक्स करायला थोडा वेळ लागेल, तू बाजूला उभी राहा. स्वीटी जवळच्या बेडवर बसली. राहुलच्या नजरेत तिचे पाय, गोऱ्या मांड्या आणि डेनिम शॉर्ट्समधून दिसणारे तिचे सुडौल गुडघे. त्याच्या तोंडाला पाणी आले. अचानक स्वीटीचा फोन वाजला. तिने उत्तर दिले, हॅलो. हो प्रिया. नाही, अजून फिक्स झाले नाही. अंकल मदत करत आहेत. तिने फोन बंद केला आणि राहुलकडे पाहिले. माझी रूममेट प्रिया, ती आज नाईट शिफ्टमध्ये आहे. राहुलच्या मनात विचार आला, आज रात्री या रूममध्ये फक्त आम्ही दोघं. त्याने जाणून बुजून स्वीटीच्या जवळ जाऊन काम केले. त्याचा हात कधीतरी तिच्या पायाला टॅप झाला. सॉरी, कोणतीही प्रॉब्लेम नाही अंकल. तिच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. राहुलने धीर करून तिच्या गुडघ्यावर हात ठेवला. स्वीटीने प्रतिकार केला नाही. त्याने हळुवारपणे तिच्या मांडीवर हात फिरवला. अंकल. तिचा आवाज कापरा झाला होता. राहुलने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे डोळे मिटले होते. ओठ किंचित हलले होते. त्याने तिच्या ओठांवर चुंबन घेतले. स्वीटीने प्रतिसाद दिला. त्याने तिचा टॉप उचलला. तिची तरुण देहयष्टी टॉर्चच्या प्रकाशात चमकत होती. तू खूप सुंदर आहेस, राहुलने कानात फुसफुसत म्हटले. स्वीटीने त्याच्या छातीवर हात ठेवला. अंकल, मी कधीच. हळूवार. राहुलने तिला बेडवर झोपवले. तिच्या शरीरावरचे ओले कपडे काढताना त्याच्या हातांना तिच्या गरम त्वचेचा स्पर्श मिळाला. अंधारात 2 शरीरांमधील उष्णता वाढत होती. स्वीटीचे हळुवार आर्त स्वर, राहुलच्या मजबूत हातांनी तिच्या तरुण अंगांचा शोध. अंकल, हे स्वीटीचा आवाज भरून आला होता. हळुवार. राहुलने तिच्या कमरेला आधार दिला. खोलीत फक्त पावसाचा आवाज आणि 2 हृदयांचे धडधडाट ऐकू येत होते. मग मी तिच्याकडे पाहत तिच्या नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श करत सुटलो. माझ्या या वर्तनानं ती खूप शहारली. तिचे श्वास वाढत गेले. तिचे डोळे आनंदाने मिटत गेले. मी हळूहळू तिच्या प्रत्येक भागावर प्रेम करायला लागलो. प्रेम करताना कळलं की ती मुलगी किती आकर्षक आहे. मी हळूहळू तिला मोकळे करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलो. माझ्या प्रत्येक स्पर्शाला ती आवाज करत प्रतिसाद देत होती. तिनं स्वतःला संपूर्ण माझ्या हवाली केलं होतं. मी आता मोकळा होऊन तिच्या नाजूक भागावर प्रेम करत होतो. तिला पाहून माझ्या भावना खूप तीव्र होत गेल्या. माझ्या प्रेमाच्या वर्षावानं ती खूप प्रभावित झाली. तिचे व्यक्तिमत्व आता मोकळे झाले होते. ती आता खूप आकर्षक दिसत होती. मी तिच्या व्यक्तिमत्वावर भरभरून प्रेम करत होतो. तिचे श्वास वाढत जाऊन ती खूपच प्रभावित झाली होती. मी व्यक्तिमत्वावर प्रेम करतच तीव्र भावना तिच्या सुंदर अशा जीवनात टाकल्या. माझ्या उत्कट प्रेमामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले. ती खूप हालचाल करायला लागली. मी तिच्या जीवनात दाटून आलेल्या भावना टाकत होतो आणि ती आनंदाने साथ देत होती. उलट माझ्या भावनांना मोकळी वाट करून देत होती. तिला ते क्षण कठीण जात असले तरीही ती पूर्णपणे माझी साथ देत होती. तिच्या वागण्यावरून असे वाटत होते की ती खरंच पहिल्यांदा इतका सुंदर वेळ अनुभवत आहे. जीवनात जाणाऱ्या त्या सुंदर क्षणाचा ती पुरेपूर आनंद घेत होती. हळूहळू ती हालचाल करत त्या सुंदर क्षणांचा आणि सुखाचा आनंद घ्यायला लागली. मला सुद्धा तिच्या जीवनात आनंद टाकून खूप सुख आणि समाधान मिळत होते. मी तिला हालचाल करत प्रेम करत होतो. तीही प्रभावित होऊन मला त्याच प्रकारे प्रतिसाद देत होती. आम्ही ती सुंदर वेळ अनुभवत एका वेगळ्याच दुनियेत आलो होतो. मध्येच
स्वीटी आवाज करत उत्कट प्रतिसाद देत होती. तिला तर स्वर्गात असल्यासारखे वाटत होते. तिच्या सुंदर आवाजाने माझ्या भावना अधिकच दाटून येत होत्या व तिला अधिक सुंदर वेळ देत होत्या. आम्ही खूप वेळेपर्यंत त्या सुंदर क्षणांचा आनंद घेत राहिलो. शेवटी आम्ही त्या सुखाच्या उत्कट क्षणांजवळ पोहोचलो. हळूहळू त्या सुखाच्या आणि आनंदाच्या अप्रतिम क्षणापर्यंत पोहोचलो असताना माझी हालचाल तीव्र झाली. स्वीटी घट पकडून त्या सुंदर क्षणाचा आनंद अनुभवत होती. शेवटी एका क्षणाला आवाज करत तिने आपली पकड सैल केली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा येत होत्या. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. ती पहिल्यांदा अशा स्वर्ग सुखाचा अनुभव घेत होती. ती खूप आनंदात दिसत होती. त्याचवेळी मी तीव्र हलचल करत तिचे सुंदर जीवन आनंदाने भरून काढले. मी तिच्या जीवनात एकामागे एक आनंदाचे रंग भरत सुटलो. त्या भावनेच्या भरात तिच्या डोळ्यातून आनंदाने पाणी येत होते. तिच्या जीवनात रंग भरून मला सुद्धा खूप आनंद होत होता. रसिकाच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान ओसंडून वाहत होते. ती अजूनही एका वेगळ्याच दुनियेत आहे असे तिच्या चेहऱ्यावरून वाटत होते. काही वेळाने तिचे श्वास हळूहळू शांत होत गेले. मला तिच्या जीवनाकडे आणि तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाकडे पाहून अत्यंत आनंद होत होता. एका सुंदर तरुण मुलीसोबत इतका सुंदर वेळ घालवल्यामुळे मी सुद्धा खूप समाधानी झालो होतो. त्या रात्रीच्या आठवणी अजूनही माझ्या मनात जिवंत आहेत. स्वीटीच्या ओठांवरचं ते लाजेर हास्य, तिच्या नाजूक हातांनी माझ्या छातीतून घेतलेला उबदार श्वास, ते क्षण जिथे शब्द नकोसे झाले होते आणि स्पर्श बोलत होते. एक अशा वेगळ्या जगात आम्ही हरवून गेलो होतो, जिथे काळ थांबला होता आणि दोन हृदयांनी एकत्र होण्याचा निखळ अनुभव घेतला होता. स्वीटीनं त्या रात्री मला एक असं अनुभव दिलं जो फक्त शरीराचा नव्हता, तो आत्म्याचा होता. भावना गहीवरून टाकणारा होता. आणि जेव्हा सकाळ उजाडली, ती फक्त तिच्या ओठांवरच्या शांत हास्यातून बोलली, कालचं आय विल नेव्हर फॉरगेट अंकल. माझं मन भरून आलं. एक मैत्री, एक भावना, एक गुप्त गोष्ट जी फक्त आमच्यात राहिली. अशाच गोड, रोमॅन्टिक आणि मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा गुप्त कथा. इथे प्रेमाच्या, आकर्षणाच्या आणि गुंतवणाऱ्या भावनांच्या गोष्टी जशा कधी सांगितल्याच गेल्या नाहीत. पुन्हा भेटूच एका नव्या गुप्त कथासह.